विषय आहे तो या संदर्भातला आहे. आयव्हीएफच्या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण थेट डॉक्टरांसमोर मांडणार आहोत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दोन्ही डॉक्टर्स आपल्याला देणार आहेत. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू देत तोपर्यंत आपण सुरुवात करूया विषयाला. डॉक्टर, आपण असं म्हणतोय की आपण पूर्ण आयव्हीएफ वरती ही सगळी चर्चा करणार आहोत. आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न येतीलच, पण तत्पूर्वी जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय आहे आपण थोडंसं त्यांना समजावून सांगूया. काय सांगाल आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय? आयव्हीएफ म्हणजे थोडक्यात इन विट्रो फर्टिलायझेशन. नॉर्मली जेव्हा बाळ राहतं तेव्हा अंडाशयातून निघालेलं अंड आणि संबंध झाल्यानंतर चा शुक्राणू हे फॅलोपियन ट्यूब मध्ये मिळतात. बाळ तिकडे बनतं, ते गर्भपिशवीत येऊन चिकटतं आणि प्रेग्नन्सी राहते. काही कारणांमुळे ही गोष्ट नॉर्मली होत नाही, तर तेव्हा आपण स्त्रीला एखाद्या इंजेक्शन देऊन तिच्या अंडाशयामध्ये जास्त अंडी वाढवून ती बाहेर काढून घेतो. ती शुक्राणूंबरोबर आपण लॅबमध्ये एकत्रित आणतो, त्याचं आपण लॅबमध्ये बाळ बनवतो आणि हे बनलेलं बाळ आपण त्या स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये इम्प्लांट करतो किंवा सोडतो. तर ह्याला म्हणजे शॉर्टमध्ये दिस इज आयव्हीएफ. नक्की. जसं आपण जाणून घेतलं की पुन्हा एकदा आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय आहे, तर त्यापुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की मग आता आयव्हीएफ काय आहे ते आपण समजून घेतलं, परंतु बऱ्याच जणांना आता जसं आपण म्हणतोय की इन्फर्टिलिटी आहे त्याचा जो प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं बऱ्याचशा ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या अशा कपल्सना सजेस्ट केल्या जातात डॉक्टरांकडे गेल्यानंतर. तर मग आयव्हीएफ ही ट्रीटमेंट नेमकी कोणत्या कपल्सना कोणाला नेमकी गरजेची असते त्या दृष्टिकोनातनं काय सांगा? तुम्ही म्हणालात ते करेक्ट आहे. आयव्हीएफ चं प्रमाण ऑब्व्हियसली आणि तेही वाढले कारण वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आता ऑल ओव्हर द वर्ल्ड साधारण 15% ह्याचा इन्सिडन्स आहे. 15% म्हणजे कुठल्याही 6 जोडप्यांमध्ये एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या असते. सो बेसिकली ह्याची कारणं आता म्हणजे एक तर आपण म्हटलं असं अंडाशयातून अंड निघतं, ट्यूब मध्ये शुक्राणूशी भेट होते आणि मग बाळ बनून गर्भाशयात चिकटतं. आता या कुठल्याही स्टेप मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर बाळ बनणार नाही आणि प्रेग्नन्सी राहणार नाही. तर पहिलं म्हणजे ओव्हरीज मध्ये म्हणजे अंडाशयामध्ये सपोज पॉलिसिस्टिक ओव्हरीज हे आता आपण खूप कॉमनली ऐकतो, हे एक कारण झालं. किंवा वय कमी असलं तरी अंडाशय कमी काम करते आणि जणू काही मेनोपॉजला जाते, म्हणजे जणू काही वय जास्त आहे असं अंडाशय बिहेव करते. तर हे एक कारण असू शकतं. अदर दॅन दॅट ट्यूब्स कधी बंद असतात कोणाच्या तर अंड आणि शुक्राणू भेटू शकत नाहीत. गर्भाशयाचे प्रॉब्लेम असतील, पॉलिप्स असतात, फायब्रॉइड्स असतात, लाइनिंग वाढत नाही, पातळ राहतं, या कारणांमुळे बाळात चिकटू शकत नाही. आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला कधीतरी दुर्लक्ष केलं जाऊ शकतं म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंचा काउंट, नंबर, त्यांची गती. तर ही काही कारणं आहेत ज्यात इन्फर्टिलिटी आणि आयव्हीएफची गरज आपल्याला पडते. नक्की. जसं आपण म्हणतोय की आता कोणत्या कपल्सना याची गरज पडते त्या दृष्टिकोनातून आपण बोललो, परंतु आता ही आयव्हीएफची जर का ट्रीटमेंट घ्यायची तर त्या दृष्टिकोनातून जर का स्टेप वाईज विचार केला तर कशा प्रकारे या स्टेप्स असतात त्याबद्दल थोडंसं सांगू शकतो डॉक्टर? स्टेप 1 म्हणजे आम्ही नॉर्मली स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवशी बघतो. पाळीला दुसऱ्या दिवशी तिला बघितल्यानंतर तिची एक सोनोग्राफी होते. सोनोग्राफीमध्ये सगळं नीट असलं तर आपण इंजेक्शन्सची सुरुवात करतो. जनरली एक 7 ते 13 दिवसापर्यंत इंजेक्शन्स लागू शकतात. ऍट अन ऍव्हरेज 9 ते 10 दिवसाची इंजेक्शन घ्यायला लागतात. इंजेक्शनाद्वारे आपण अंडाशयामध्ये फॉलिकल्स वाढवतो आणि नॉर्मली जिकडे एक अंड रिलीज होत असतं तिकडे आपण एकापेक्षा जास्त अंडी वाढवायचा प्रयत्न करतो. एकदा अंडी एका पर्टिक्युलर मॅच्युरिटी लेवल पर्यंत वाढलेली आपल्याला कळली सोनोग्राफीवरती की त्यांना एक शेवटचं इंजेक्शन ज्याला आपण ट्रिगर इंजेक्शन म्हणतो ते दिलं जातं आणि ट्रिगर इंजेक्शनानंतर एक साधारण 1.5 दिवसानंतर अंडी बाहेर काढून घेण्याची प्रक्रिया केली जाते. ह्याला आम्ही एग कलेक्शन असं म्हणतो. एग कलेक्शनसाठी एक छोटासा जनरल अनेस्थेशिया लागतो. हार्डली एक 15 ते 20 मिनिटाची प्रोसिजर असते ती. सकाळी येऊन संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता. रात्रभरचा उपास लागतो कारण ऑब्व्हियसली अनेस्थेशिया आपण देत असतो त्यांना. आणि अल्ट्रासाऊंडच्या गायडन्सच्या अंडर आपण अंडाशयातून सगळी अंडी बाहेर फ्लुइड फॉलिकल मधलं काढून घेतो. त्या फ्लुइड मध्ये आपल्याला अंडी मिळतात. ही अंडी लॅबमध्ये आमचे एम्ब्रिओलॉजिस्ट शुक्राणूंबरोबर मिळवतात. मग त्यात एक 2-3 प्रकार असतात. एक नुसता आयव्हीएफ की जिकडे आपण अंड्यांबरोबर शुक्राणू एकत्रित मिक्स करतो आणि आपण इन्क्युबेशनला इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. किंवा कधीतरी शुक्राणूंमध्ये एवढी क्षमता नसते की ते मिक्स होऊन बेसिकली अंड म्हणजे गर्भ आपला बनायला सुरुवात होईल. मग ह्या वेळेला आपण इक्सी करतो. इक्सीमध्ये आपण एका अंड्यामध्ये एक शुक्राणू ऍक्च्युअली इंजेक्ट करतो आणि जी पहिली स्टेप फर्टिलायझेशनची असते ती आपण बाहेर घडवून आणतो. आणि हल्ली पिक्सी नावाचा एक ऍडव्हान्स टेक्निक आलेला आहे जिकडे आपण फिजिओलॉजिकली नॉर्मल स्पर्म की जो स्पर्म की ज्या स्पर्मची अंड्याची मिळण्याची क्षमता त्यातल्या त्यात असेल असा स्पर्म आपण पिकअप करतो. युजली हा स्पर्म
चा डीएनए ही चांगल्या क्वालिटीचा असतो असं त्या पेक्सीच्या टेस्टमध्ये आपल्याला म्हणजे मिळतं. सो तो चांगलाच स्पर्म घेऊन आपण इक्सी करतो आणि मग आपण ते इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. एक 3 ते 5 दिवसांनी गर्भ तयार होतो आणि आपण आयदर 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी आपण हा युट्रसमध्ये ट्रान्सप्लांट करतो. ओके. जर आपण बघितलं तर ही सुरुवातीपासूनची आपण पूर्ण प्रोसिजर पाहितली, कशा प्रकारे आयव्हीएफची सगळी प्रोसिजर होते. डॉक्टर, आयव्हीएफची पूर्ण ट्रीटमेंट करताना किंवा प्रोसिजर करताना साधारण एकंदर वेळ कितपत लागू शकतो? म्हणजे जर का एखाद्या कपलला आता जर आयव्हीएफची ट्रीटमेंट करायची तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी कुठल्या कुठल्या तयारी आहेत ज्या त्या आधी करायला पाहिजेत? राईट. ऍक्च्युली आयव्हीएफचे खूप वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. ओके. काही प्रोटोकॉल्स आहेत जे लॉंग प्रोटोकॉल्स आहेत ते थोडा जास्त काळ चालतात. पण सध्या बघितलं गेलं की सगळ्यात चांगला सक्सेस रेट ज्यातून मिळतो तो एक अँटॅगनिस्ट प्रोटोकॉल म्हणून आहे जो आम्ही खूप रुटीनली वापरतो. हा साधारण एक 10 ते 12-15 दिवसामध्ये उरकलेला असतं आणि यामध्ये सुद्धा त्या स्त्रीला आमच्याकडे एक साधारण 3 ते 4 वेळाच यायला लागतं. त्यापेक्षाही जास्त नाही. ते सोनोग्राफीला आणि अगदी ती एक 15 मिनिटाची व्हिजिट असते ती सोनोग्राफी आणि इंजेक्शन्स वगैरे लागतात ते. तर एक 15 दिवस मॅक्सिमम लागतात आणि जे लोक बाहेरगावी सुद्धा राहतात ते पिरियडच्या जर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे आले तर पुढच्या 7 दिवस त्यांना यायची गरज नाही कारण ती इंजेक्शन ठरलेली असतात त्या दिवशी केलेल्या स्कॅन अनुसार. आणि मग डायरेक्टली 7 दिवसांनी परत ते जेव्हा येतात तेव्हा ते पुढच्या 5 ते 6 दिवसात आपल्याकडे 2 ते 3 वेळा अजून येतात. सो म्हणजे खूप इझी पडतं म्हणजे लोकांना जर इनिशियल म्हणजे स्कॅन्स वगैरे आपण एक करून घेतला त्यानुसार इंजेक्शन ठरवून मग होऊ शकतं. नक्की. या साऱ्या अशा प्रकारच्या तयारी, परंतु आता आयव्हीएफ ट्रीटमेंट जर का सुरू करायचं तर त्या अनुषंगाने आधी कुठल्या लॅब टेस्ट करणं किंवा इतर कुठल्या गोष्टी करणं त्या पण गरजेचं असतं का? तर त्या कुठल्या असू शकतात? आणि साधारण आयव्हीएफ साठी आपल्याला अंड लागतं आणि आपल्याला शुक्राणू लागतो. शुक्राणूंसाठी आपण एक बेसिक सिमेन अनालिसिसची टेस्ट आपण करून घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला शुक्राणू किती आहेत, त्यांची पोहायची क्षमता किती आहे, ॲबनॉर्मल फॉर्म्स काही आहेत का, काही इन्फेक्शन नाहीये ना, अशा बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. मग जी इन्फॉर्मेशन मिळते त्यानुसार आपल्याला कधीतरी आयव्हीएफच्या आधी त्यांची ट्रीटमेंट करायला लागते. स्त्रीमध्ये थोडेसे जास्त इन्व्हेस्टिगेशन्स असतात पण बेसिकली ब्लड टेस्टनी आपण स्टार्ट करतो. एक AMH ची ब्लड टेस्ट असते जी आपल्याला साधारण आयडिया देते की अंडाशयामध्ये किती अंडी आहेत. ह्याबरोबरच पाळीच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी केलेले FSH LH चे हॉर्मोनचे टेस्ट असतात. आपण एक इन्फेक्शन स्क्रीन दोन्ही हजबंड वाईफ साठी करून घेतो आणि इतर हॉर्मोन्स जसे थायरॉइड किंवा प्रोलॅक्टिन आहेत हेही हॉर्मोनचे टेस्ट आपण करून घेतो. नक्की. अशा प्रकारच्या टेस्ट आहेत. आणखीन कुठल्या टेस्ट आहेत जाणून घेऊया. प्रेक्षकांच्या प्रश्नही येतीलच, आपण त्यांच्याशी उत्तरं देऊया. जसा आपलाचा विषय आहे की आयव्हीएफ बद्दल आपण बोलणार आहोत आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत. त्या अनुषंगाने ही चर्चा सुरू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.